विकासाचं बोलायचं झालं तर भाजप सरकार विकास कोण करतच नाही आणि केलेलं पण नाही. दगडावर नाव लिहून जय श्रीराम लिहिलं तर दगड सुद्धा तरंगतात. तर आमच्यासारखे कार्यकर्ते या नौकेतून का पार होणार नाही? हा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानचा अर्थच हिंदूंचं स्थान. पंचायत समितीचे उमेदवार म्हणून तुम्ही आज आम्हाला इकडे भेटलेला आहात, तर तुम्हाला सगळ्यात पहिला शुभेच्छा देते मी. आता मतदारसंघामध्ये भरपूर चुरस पाहायला मिळते आणि ही उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे, काय वाटतंय? खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत मी ऐकून होतो की भाजपमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. आज स्वतः मी ते अनुभवतोय. त्याच्यामुळे मला एक आव्हान करावंसं वाटतंय युवा वर्गाला की नेतृत्व किंवा कर्तृत्व भाजपचं पाहावं, जिथे कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. नाहीतर बाकीचे पक्ष आहेत की जे पिढ्याने पिढ्या आपल्याच घरामध्ये उमेदवारी देत असतात किंवा ज्यांना राजकीय वारसा आहे अशा लोकांनाच उमेदवारी मिळत असते. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणं हा आमच्यासाठी फार, म्हणजे आम्ही इथं लढाई अर्ध्याला जास्तच म्हटलं तरी काय अडचण नाही की जिंकलो आहोत. आमचा विजय इथेच झालेला आहे आणि भाजपनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की कार्यकर्त्याला संधी दिली जाते. घराणीशाही मोडून काढली असं वाटतंय? 100% त्याचा फायदा होईल की कसं? 100%. कारण की माणसांना आता हेच हवं आहे की सर्वसामान्यांना उमेदवारी मिळावी, सर्वसामान्यामध्ये नेतृत्व घडावं आणि ते भाजपनं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. इथून पाठीमागचा इतिहास आहे. आमचे जर जिल्हाध्यक्ष बघितले नाताजी पाटील, तर त्यांनी पण 15 ते 20 वर्ष भाजपशी एकनिष्ठ राहून आज त्या हस्तीला पोचलेले आहेत आणि त्यांनीच आमच्या पाठीवर थाप मारून मानसिंग पाटील असतील, जे सरोडे जिल्हा परिषदचे म्हणजे त्यांची स्वतः मिसेस आहे उभी आहे, त्यांनी आमच्या पाठीवर थाप मारून की कार्यकर्त्याला पुढे आणलेलं आहे. आता तुमच्या बरोबरीला प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत, ते सुद्धा तेवढेच तगडे आहेत आणि यासोबतच आता तुम्ही उल्लेख केला होता की सामान्य उमेदवारी मिळाली आहे, तर मग तुम्हाला ही उमेदवारी मिळाली आहे आणि संधी तुम्हाला आता मिळते, तर मग गावासाठी तुम्ही काय करणार, काय प्रयत्नशील असणार? आज पाहिलं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे आमचंच सरकार आहे, म्हणजे भाजपचं सरकार आहे. त्याच्यामुळे विकासाचं बोलायचं झालं तर भाजप सरकार विकास कोण करतच नाही आणि केलेलं पण नाही. हे पूर्ण केंद्रात व महाराष्ट्र राज्यात सर्वांना सांगायची गरजच नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलायची गरजच नाही. 100% आम्ही विकास करू याची आम्हाला खात्री आहे. मी बघितलं की तुमच्या गावामध्ये जो काही तुमचा प्रचार सध्या सुरू आहे, तर तो एक पॅटर्न आहे जय श्रीराम, तर त्याच्याबद्दल मग ऐकायला आवडेल. आम्ही जे बॅनरवरती जय श्रीराम लिहिले, हा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानचा अर्थच हिंदूंचं स्थान असं होतोय आणि सुरुवातच आमची जय श्रीरामापासून होती. जिथे दगडावर नाव लिहून जय श्रीराम लिहिलं तर दगड सुद्धा तरंगतात. तर आमच्यासारखे कार्यकर्ते या नौकेतून का पार होणार नाहीत? त्याच्यामुळेच आमचा पॅटर्न हा जय श्रीराम आणि युवा वर्गाचा पाठिंबा आम्हाला 100% नाही, 1001% आहे.